नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य दिनाबद्दल। दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की नियतीशी आम्ही करार केला होता, त्या करारानुसारच आजची स्वातंत्र्याची पहाट आम्हाला पाहायला मिळाली आहे। त्यामुळेच भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात व दरवर्षी भाषण देतात। त्यामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या आहेत आणि काय करणार आहोत हे राष्ट्राला कळवितात। देशभरातही सर्व ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो। स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते। इसवी सन 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते। 19व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्य बळावर ताब्यात ठेवले होते। दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे दोन्ही सांभाळता येणार नाही। तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता। ही गोष्ट कळाल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली। अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले। प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते। रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले। असा हा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करीत असताना आपल्या लोकशाही देशाबद्दल पण आपल्याला गर्व वाटतो। आपली स्वतंत्र घटना आहे, आपल्या देशात न्याय संस्था आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो।